फ्रेंड्स, हाय, हॅलो, नमस्ते. तुम्ही कसे आहात? आशा करते तुम्ही सर्वजण चांगलेच असाल. म्हणून आता इथे बघा, पुढे मल्हारला लस द्यायला निघालं होतं आणि लस म्हटली की लेकरांना रडू येतं. पण मल्हारचं असं चाललं होतं की मस्त तो खुशीत निघाला होता. त्याला असं वाटत होतं ते कुठेतरी आम्ही भूर फिरायला चाललो म्हणून त्याची बघा इतका आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. आणि आता इथे त्याला मस्त लस द्यायला निघालो घेऊन. आता लस द्यायची म्हटली की लेकरांची रडापड होते, पण मल्हारचं असं काहीच झालं नाही. कारण ना तो फक्त 2 मिनिट थोडासा रडला, पण नंतर ना इतका हसत आला, मस्त त्याला एन्जॉय करत होता तो प्रत्येक गोष्टीला. आणि आता इथे मस्त निघालो होतो, थोडस दूर आहे घरापासनं, म्हणून मग आता गाडीने निघालो. कारण ऊन खूप होता आणि उन्हात जाण्याची हिंमत तर बिलकुलच नव्हती. आणि लहान लेकरू म्हटल्यावर ऊन असं लागतं भयानक, आणि ताप वगैरे आली तर ते वेगळंच. कारण इंजेक्शनामुळे तर अगोदरच ताप येते आणि आता ही वेगळीच ताप आली असती नंतर मग उन्हामुळे तर. म्हणून मग म्हटलं चला इथल्या इथेच का असणं पण गाडी घेऊन जाऊ, कारण लेकरांच्या सेफ्टीचा आधी विचार करणं खूप गरजेचं आहे या कंडिशनला. आता खूप आभाळ पडत आहे, पण तेव्हा ना खूप ऊन होतं, त्यामुळे ना मग आता उन्हात बिलकुल जाण्याची इच्छा होत नव्हती. कारण ना उन्हाळ्यासारखं कडक ऊन पडत होतं, पाऊस बिलकुल येत नव्हता, पावसाळा सुरू झाला तरी. आणि ही ना आमची शाळा होती, आणि आता इथे या शाळेपुढे ना आता मस्त गाडी थांबवली आणि आता मल्हारला गेलो घेऊन मध्ये. पण मधलं काही शूट घेतलं नाही मल्हारचं, त्यामुळे ना मग त्यासाठी मिनी ब्लॉग टाकलेला आहे. मिनी ब्लॉग मध्ये आहे शाळेतील शूट. आणि ही आहे कोणी आजची म्हणाल का याला भानगड. आता वॅक्सिन बालवाडीत दिलंय? गाडी थांबवली, हा आता मस्त त्याला कसा इंजेक्शन नखरा वगैरे करा दिलं. लागले? आणि येते वेळेस बघा याची रिॲक्शन. कुणा दिला म्हटला वॅक्सिन? कुणा दिला? कुठे दिले? कुठे दिले? कुठे दिले वॅक्सिन? हा कुठे दिलं रे? अरे लक्ष आहे ना आता वॅक्सिनचं. हा काय बेटा? गाडी चालवायला तू गाडी चालवायला कशी चालवायला गाडी? अरे बापरे, अरे बापरे. मल्हार गाडी चालवायला हो का? होय होय होय. अरे पिपिक वाजू नाही रे. बरोबर. वाजव. चाबी ठेवून देऊ आता एकदा. लॉक करू काय? अरे पापा द्यायचा प्यायला. ये चल देते. ए बघ, ये चल. पिलू, बॉल कुठे गेला ना? कुठे गेला बॉल? कुठे गेला बॉल? कुठे चालला ते? जाऊ दे पप्पा, येईल पप्पा. यायलेत पप्पा, ये मा खेळ बॉल खेळ. पाणी लागलं. बॉल खेळ ये. पप्पाला आवाज द्यायला. अरे सायंकाळची वेळ झाली, दिवाबत्तीचा टाइम झाला आणि दिवाबत्ती केल्यावर ना इतकं शांत वाटतं घरात, म्हणून मस्त असं प्रसन्न मनाने दिवाबत्ती करायला घेतली. आता छान असा दिवाबत्ती वगैरे केली, श्लोक वगैरे म्हटले, आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काही नाही, सिंपलच मेनू होता, वरण भात पोळी भाजी. आणि आता मस्त कुकर वगैरे लावून घेतलं, पीठ वगैरे चुलते. आणि त्या अगोदर ना इथे बाल्कनीचं डोअर उघडते, कारण ना हवा इतकी फ्रेश येते इथून, काही छान लुक येतो. आणि विंडो पण खोलून घेते, कारण ना फ्रेश हवा लागते, त्यामुळे दिसतो आपल्याला छान. आणि किचनचा काही ठसका वगैरे पण लागत नाही, कारण निघून जातो खिडकीतून बाहेर. नंतर ना अशा लेकरांसोबत थोडस काही गेम खेळले. आणि आता इथे असा गेला आजचा दिवस. आता मला लेकरांसोबत थोडस काही खेळलं ना, लेकरांना पण फ्रेश वाटतं आणि आपल्यालाही लेकरांसोबत थोडस टाइम स्पेंड करायला भेटतो. आणि असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय. चला तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.